म्हणजे तुकोबाची पत्नी जिजाबाई एके दिवशी असं 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, पण तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हत्या. एके दिवशी असंच तुकोबाला भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी आहात ना माऊली तुम्ही? पानगावकर शेतकरी आहे का तुम्ही? बोलत जा ना. टू बी प्राऊड फार्मर. शेतकरी हे कौतुकाने सांगा. आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्याच्या मनगटात आहे, ज्याच्या घरात कधीच लाचारीचा, भ्रष्टाचाराचा, तळतळटीचा पैसा येत नाही, त्याला शेतकऱ्याची औलाद म्हणायचं, कौतुकानं सांगायचं. तर शेतकरी आहे, शेतकरी आपण. मला सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे का? मोडतोच. शेतकऱ्याच्या पायी काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाणी नसेल तर काय लावतो? लाजू नका, सगळे थुक्याच लावतात. इथं काय फार हायजीन मेंटेन करायचे नसतं, थुक्याच लावायचं असतं. मला खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? 2-4 वेळा तरी लावावा लागतो. माय काटा मोडला. जिजाबाईला त्रास झाला पंढरीच्या आईला. त्या पंढरीच्या मालकाला तळमळून आलं. काटा जिजाबाईला, तुकोबाच्या पत्नीला रुतलाय. धावत आला माझा पांडुरंग. माझ्या पंढरीच्या आईसारखी आई नाही बघा, तशी मायच नाही बघा. ती जिच्या पाठीमाग आहा चैतन्याची शोभा शोभत असे, तो माणूस शोभूनच दिसतो ज्याच्या पाठीमाग पंढरीची माय आहे. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतुआ, लेकरांची सेवा केली सतुआ, कसं तीर्थयात्रा करायची, आम्हाला एवढंच करायचंय. पाऊली चालती पाऊली चालती एवढा आवाज आहे. ज्याला येतं त्यांनी म्हणायला लाजू नका, आणि ज्याला येत नाही त्यांनी जरा कळलं तिला कळलं महाराज आहे की नाही. प्रेमाने पाऊली चालती पाऊली चालती दुखी संसाराची हरिवर दुखी संसाराची पाऊली चालती. किती गोड चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो पासरी.
आणि शांतपणे विचार करा. 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल, ज्याचं आयुष्य भजनात गेलं तो किती आनंदी असेल. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे फक्त चरणी जगन्नाथा, एवढं तर करायचंय. फक्त मन देवाचरणी लावायचं, बाकी आनंदच आहे हो. काहीच कमी पडत नाही. सगळंच सर्व सुख आलो, अगदीच काहीच कमी नाही. अहो गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेका, अंतही नाही आणि पारही नाही असं सुख आहे. आणि देवाच्या नावाला काही तथ्य नाही माय. भजन भावगीत म्हणा, भक्तिगीत म्हणा, भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसू नये. बाकी कसं म्हणायचं तसं म्हणा बाबांनो. मला मला आवडायचं. मला जुनी अजूनही त्या फिल्म मधली गाणी सुद्धा देवाची असायची, आवडतात. ऐरणीच्या देवा तुला ठिणकी ठिणकी वागते, आभाळात माया तुझी आभावली हिरावली. ऐरणीच्या देवा ठिणकी ठिणकी वागते, किती गोड गोड गोड. लक्ष्मीच्या हातातली चमकी भारी भारी, लक्ष्मीच्या हातातली चमकी भारी भारी, हिरा पिरा हिरा पिरा हिरा पिरा सासुरी निरपंचीच्या भावली सकाळी राणी. ऐरणीच्या देवाला अंजलीच्या सुधा तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझे काया, दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया. कालपणी गेला सिंधू सूर्याला धराया, कालपणी गेला सिंधू सूर्याला धराया. आदरली ही धरती धरला समान, आदरली ही धरती भर धरला समान. त्यांनाही सुधारलं नाही पाहिजे महाराज. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. चालतंय की, पण आम्हाला हे जमत नाही. आम्हाला दुसरं लागतं. आम्हाला तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले. नालायका जेवढे गेले तेवढे. आई शपथ माईक घालून हाणलं पाहिजे, माहित आहे का. लईच विचित्र झालो रे आपण. तुम्हाला कळत नाही आपण कोण आहे. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. जहापणा मुझे लगता है शिवा के मौलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले, औरत साथ की इज्जत करने वाले. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापणा शत्रु है वो आपका. तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर. अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा. बेशक लेगा बेगम, क्यों नहीं लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. हाँ, लेकिन एक बात की जबान देता हूं, बेटी उनकी हो या अपनी, इन आंखों ने देखा है औरत जात की धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर बहू बेटियों को, हर औरत को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात का सम्मान करते हैं. दादा
शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य, तेवढीच प्रखरता आणि तेवढंच सामर्थ्य हवं तर माणूस आहेत आपण. कसली माणुसकी सांगा, ज्या 12-13 वर्षाच्या आर्या नावाच्या पोरीच्या डोक्यात जातं घालून अन्याय करून तिला मारून टाकावं, ही माणुसकी आहे. सकाळी येता येता ऐकलं, आमच्याच तालुक्यात कोरफळ नावाचं गाव आहे, आमचाच भाग आहे. कोरफळ म्हणून गाव आहे, एकरभर द्राक्षाची बाग आहे. नेमकं फळाला आलेली की आता चालू होणार आहे ती बाग. कोणी केलं माहीत नाही, का केलं माहीत नाही. त्या बागेवर तणनाशकाची फवारणी केली आणि तणनाशकाचा विषय असा की फवारणी केल्या केल्या काहीच कळत नाही. 1 तासाच्या आत जर दुसरं औषध फवारलं तर ते पीक वाचतं, नाहीतर पण त्याच्या आत फवारायला कळलं तर पाहिजे ना की तणनाशक मारलंय. कारण कळावं असं कुठलंच साधन तणनाशक मारल्यावर कळत. 1 दिवस फक्त तो माणूस बाग सोडून सणाच्या दिवाळीच्या भाऊबीजेला घरी झोपायला गेला म्हणून कोणीतरी अख्ख्या त्याच्या एकरभर 25-30 लाखाच्या बागेवर तणनाशकाची फवारणी केली आणि बाग जाग्यावर जळून गेली. ही माणुसकी आहे का? ज्ञानेश्वरी पदरात